बघताच तुम्हाला असं वाटेल असेल की आपण कुठली तरी नॉनव्हेज डिश बघतो आहे, पण ही आहे सोयाबीन भाजी, जी मी अगदी नॉनव्हेज कसं बनवतात त्याच पद्धतीने बनवलेली आहे. चवीला ही नॉनव्हेजपेक्षा कुठेच कमी लागत नाही. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. आज आपल्याला बघा सोयाबीनची ही भाजी करायची आहे. जे नॉनव्हेज खात नाहीत ते माणसं शाकाहारी मटण म्हणून याचा उपयोग करतात. आपल्याला यासाठी जो नॉनव्हेजला मसाला लागतो तोच आपल्याला लागणार आहे मसाला. त्यासाठी मी एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला एक 10 ते 12, एक थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे, तमालपत्ती घेतलेली आहे, 2 छोटे वेलदोडे घेतलेले आहेत. फोडणीसाठी आपल्याला जिरं, दालचिनी आणि एक मिरं आणि लवंग घेतलेले आहे. आता आपल्याला पहिल्यांदा गॅसवरती पाणी ठेवायचं आहे गरम करण्यासाठी. त्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकायचे. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला बघा मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा होईल एवढं, आणि त्यामध्ये आपल्याला सोयाबीन शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी हळद पण टाकायची आपल्याला. आता इकडे आपलं सोयाबीन शिजायला टाकलंय, तोपर्यंत इकडे आपण कांदा सगळा मसाला भाजून घेऊया आपण कढईमध्ये. तेल टाकायचं. आता हा आपला कांदा आपण तळून घ्यायचा. बघा अशा प्रकारे आपला आता सोयाबीन शिजून तयार झालेला आहे. आता यामधलं आपल्याला स्वच्छ पाणी पिळून काढायचं आहे. यामधलं आपल्याला हे आता गॅस मी बंद करते. आता आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. आपला कांदा टोमॅटो भाजत आलेला आहे. आता हे आपल्याला लसूण, खोबरं, आलं, जिरं, तमालपत्ती, वेलदोडे सगळं आपल्याला यामध्ये टाकायचं भाजण्यासाठी. खडे मसाले सगळे ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये. सगळं मसाला भाजलेला आहे. आपल्याला आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. पिळून घ्यायचं आपल्याला दाबून. जेवढं होता होईल तेवढं पाणी स्वच्छ काढून घ्यायचं आपल्याला. हे बघा अशा प्रकारे आपल्याला पाणी पाक पिळून काढायचं आहे. बघा अशा प्रकारे मी सगळं यामधलं पाणी निथळून पूर्ण दाबून पिळून काढलेलं आहे. आता याला आपल्याला थोडंसं गरम मसाला आणि धने पावडर टाकून हे कांदा टोमॅटो भाजलेल्या तेलातच आपल्याला सोयाबीन फ्राय करून घ्यायचा आहे. गरम मसाला आणि धनेपूड टाकून गरम मसाला लावणार आहे. 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. थोडीशी धने पावडर घेतलेली आहे. थोडीशीच वापरणार आहे. नंतर आणि आपल्याला आमटी फोडणी टाकताना वापरायचे. आपल्याला फक्त 2च मिनिटं हे गरम करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि आता आपल्याला भाजीची तयारी करून घ्यायचा आहे. मसालाही बारीक करून घ्यायचा आहे. आता हे आपला कांदा टोमॅटो सगळा मसाला घातलेला तर आपल्याला बारीक करून घ्यायचा मिक्सरला. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. जिरं घातलेले आहेत मी. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं दुधावरची साय वापरायची. तुम्ही मिल्क पावडर जरी वापरला तरी पण चालतंय. 1-2 चमचे मी दुधावरची साय घ्यायला लागले यामध्ये. त्यामुळे टेस्ट एकदम भारी लागते. बघा आता हे सगळं आपला अशा प्रकारे भाजीचा सगळा मसाला तयार झालेला आहे. आता आपण सोयाबीनची भाजी बनवून घेऊया. आता सोयाबीनच्या भाजीला आपण फोडणी देऊन घेऊया. तळलेला हे कांदा तळलेलाच तेल काढलेलं आहे. हेच तेल मी वापरणार आहे भाजीसाठी.
फोडणीसाठी आपल्याला जिरं टाकायचं आहे प्रथम. भाजलेले आहेत. आता आपल्याला हे मसाला सगळा बारीक केलेला यामध्ये घालायचा आहे. आपला हा मसाला तेल सुटूस तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला. मी सोयाबीन भाजताना सोयाबीनला थोडीशी चटणी टाकली होती, त्यामुळे मी कमी टाकणार आहे चटणी आता. बघा आता अशा प्रकारे मी सोयाबीन हे भाजलेल्या मसाल्यामध्ये घालत आहे. आता आपल्याला शिजण्यासाठी यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर अशी तयार झाली आपल्या घरगुती पद्धतीची चविष्ट आणि पौष्टिक सोयाबीन भाजी. तुम्ही हे रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.